आपल्यासोबत आहे बारामतीवरून तुमचा मोठा भाऊ किंवा तुमचा 1 वर्ष सिनियर जो तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. फारच फॉर्मल वाटतं यार, मला पण तसं वाटायला लागलं. तुला कळलं आता फोटोग्राफर कसं थांबणार. हां 1 2. असं म्हणतात चुकांमधून शिकलं पाहिजे, पण त्यासाठी आधी चुकावं लागेल. पण चुकल्यानंतर थोडं नुकसान होईल, वेळ वाया जाईल. ते न करता जर असं कोणीतरी तुम्हाला सांगितलं, आपल्याला दुसऱ्याच्या चुकीमधून जर शिकता आलं तर ते बेस्ट राहील आपल्यासाठी. यासाठी आपल्यासोबत आहे निरंजन बारामतीवरून, जो 2026 याने CETची परीक्षा दिली आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय चुका केल्या, काय चांगल्या गोष्टी केल्या, काय तुम्ही करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी निरंजन आपल्याला सांगणार आहे. तर अनफिल्टर्ड डायरेक्ट जे असेल ते आता निरंजन बोलेल. तर सगळ्यात पहिले निरंजन, हॅलो. हॅलो सर. हां, कसं वाटायला लागलं आहे तुला? मस्त सर. मी CET यावर्षी दिली. माझा स्कोर 109 येतो आहे. JEE मेन्समध्ये माझे 92 पर्सेंटाईल आहे आणि बोर्डमध्ये पण 81% आहे CBSEमध्ये. ठीक आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये मला एक गोष्ट सांग की तू CETचं प्रिपरेशन करायला कसं सुरुवात केली? म्हणजे तुझं आता एक साधारण आपला विद्यार्थी 11वीपासून जो 12वीला जातोय, आता एक आपलं जूनपासून प्रिपरेशन करतोय, तर तू काय चुका केल्या जूनमध्ये सुरुवातीच्या फेजला आणि त्या विद्यार्थ्यांनी काय नाही करायला पाहिजे? सर मी स्वतः CETबद्दल तर जास्त अवेअर नव्हतो याच्या आधी, पण एंडला JEEत जेव्हा JEEत कमी पर्सेंटाईल पडली, म्हणजे 92 इतकी कमी पण नाही, पण पर्सनली मला वाटते कमी पडली. त्यामुळे मी ठरवलं की CETकडे शिफ्ट झालं पाहिजे. त्यामुळे एकदम एंड मंथमध्ये मी PYQ करायला सुरू केलं ते आणि PYQ करून 109 स्कोर केला, पण भरपूर करू नाही शकलो. आपण सुरुवातीपासूनच जर PYQ करत राहिलो असतो तर माझा स्कोर ह्याच्यापेक्षा जास्त वाढला असता. पण मग असं सगळे म्हणतात की JEE केलं तर CET होऊनच जातं. मग CETला सुरुवातीपासून करायची काय गरज आहे? काय वाटतं तुला यावर? सर असं मला पण वाटायचं आधी, पण जे मी अनुभवलं आहे तसं नाही आहे. CET एक वेगळी एक्झाम आहे, त्याच्यासाठी वेगळी प्रिपरेशन लागती. JEEसाठी पण थोडी वेगळी प्रिपरेशन लागती. जे टार्गेटेड एरियाज आहेत JEEमध्ये कॅल्क्युलस ड्रिवन आहे जास्त करून, आणि CETमध्ये होल कव्हरेज येतं ह्याच्यात, आणि त्यासाठी प्रत्येक चॅप्टरचे PYQs करणे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ही गोष्ट मी करू नाही शकलो, तरी जे सिलेक्टेड टॉपिक्स केले आणि याच्यावरती मी आहे. तर निरंजन जसं तुम्हाला सांगतोय ना की JEE आणि CET जे आहे ना, तर त्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत. तर CETला कसं आहे, 12वीचा फोकस जास्त असतो. आता 12वीचा फोकस जास्त असल्यामुळे, त्याला जास्त वेटेज असल्यामुळे 80%, तुम्हाला 2 वर्षाचा सिलेबस तेवढ्या डेप्थमध्ये करायची गरज नाही आहे, जे आपण JEEमध्ये करतो. म्हणजे CETचा डिमांड वेगळा आहे. CETमध्ये टाईम प्रेशर जास्त असतं, कारण नंबर ऑफ क्वेश्चन जास्त सॉल्व करावं लागतात. म्हणून जसं निरंजन सांगतोय की तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर CETला शिफ्ट केलं तेवढं चांगलं राहील. पण मग जर तू म्हणतोय की CETला शिफ्ट करायचं, तर मग आता आम्ही एवढे पैसे भरून क्लास लावले, मग आमचे JEEच्या स्वप्नांचं काय, त्याचं काय? मग काय करू? मग मी काय काय वाटतं तुला, कोणी CETला शिफ्ट करायला पाहिजे, कोणी JEE द्यायला पाहिजे, याच्याबद्दल थोडंसं? आता हा एकदम पर्सनल डिसिजन आहे, पण मी थोडे क्रायटेरिया सांगतो की जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल डिसिजन घेण्याबाबत. तुम्ही एकतर मॉक टेस्टच्या स्कोअरवरनं डिसाईड करू शकता की तुम्ही CETकडे शिफ्ट केलं पाहिजे का. तुम्हाला की JEE अवघड जाते, सोपे जाते क्वेश्चन सॉल्विंग करायला, त्याच्यानंतरनं CETचे क्वेश्चन सॉल्व करून बघा. आणि हां, ठीक आहे, ठीक आहे. मग आणि म्हणजे तू CETसाठी काय काय फॉलो केलेलं, ऑनलाईनमध्ये की ऑफलाईनमध्ये, काय केलेलं नक्की, आणि कसा अभ्यास केला, थोडंसं त्याबद्दल? मी JEEचं करत होतो, पण शेवटून CETसाठी सरांचा चॅनल डिस्कवर केला मी. त्याच्यात ते PYQचे व्हिडिओ होते, लाईव्ह घेतले होते सरांनी, ते मी अटेंड केले. आणि परत अजून मॅथ्सचे PYQ सोडवले. केमिस्ट्रीचं इतकं करू नाही शकलो, आणि याच्यावरती मॅथ्ससाठी तू काही फॉलो केलं होतं? सर एक यूट्यूब चॅनल होता, आठवण आहे मला त्याचं नाव. बरं बरं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने यांनी फॉलो केलं आहे. तर ओव्हरऑल हे तुम्हाला कळालं असेल की CETला लाईट घेऊ नका. CETला जर लाईट घेतलं
तर तुमच्या आयुष्यात प्रकाश पडायला थोडासा उशीर होऊ शकतो. अशा गोष्टी होतील तुमच्याबरोबर. आणि आता पुढचा पॉडकास्ट, आता हे तर तुम्हाला सांगितलं निरंजननी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. पुढच्या पॉडकास्टमध्ये आपल्याबरोबर बारामतीतूनच अजून एक विद्यार्थी आहेत जो तुम्हाला सांगेल की ड्रॉपरनी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, कोणी ड्रॉप घ्यायला पाहिजे, कोणी नाही घ्यायला पाहिजे, ड्रॉप घेताना काय अडचणी येतात. तर जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर तुम्ही खाली कमेंट करा ड्रॉपर, कारण तो एकदम बेनिफिशियल व्हिडिओ असणार आहे. अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. निरंजन माझ्या संपर्कात आहे, मी निरंजनला विचारून त्या प्रश्नाचं डायरेक्ट तुम्हाला आन्सर देईल. हे यासाठी कारण की हे विद्यार्थी काय विचार करतो हे विद्यार्थ्यापर्यंत जायला पाहिजे. आणि शिकता आपल्याला सगळ्यांकडनंच येतो. प्रत्येक विद्यार्थी स्वतःमध्ये टॉपर तर असतोच आणि आपल्याला शिकायचं असतं आणि मग पुढे जायचं असतं. चुका आपण करायच्या, पण जर वेळ वाचला आपला तर ते बेस्ट असतं. सो आतापासूनच CETच्या प्रिपरेशनला सुरू करा. CET झाली मग JEE करा. JEE तेव्हाच एलिजिबिलिटी आहे जेव्हा CETला तुमचे 150-160 मार्क्स येत असतील. नाहीतर ना JEE मिळेल ना CET मिळेल आणि मग कुठेतरी प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला जावं लागेल. चला, ऑल द बेस्ट. आपण पुढच्या व्हिडिओला भेटू.